नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. मी आज बागेमध्ये बसून तुम्हाला इतका छान एक सीन दाखवणार आहे, म्हणजे सनसेट. वाव, कसला सुंदर ना. आणि एकच फूल आलेलं आहे आणि किती छान दिसतं आहे. बागेत बाकी काही नाही आता, पण हे एक फूल आजोबांनी ठेवलेलं, म्हणजे काकांनी ठेवलेलं, आणि हा मस्तपैकी सनसेट किती सुंदर दिसतोय बघा. बागेमधनं खूप आता मागच्या बाजूला बघाल तर मुलं खेळत आहेत, पण आज रविवार आहे हो, तर त्यामुळे त्यांनी पण खेळलंच पाहिजे ना. पण तरी जरा गप्प बसलेत सगळीजणं, तर थँक्यू हो त्या मुलांनासुद्धा. आणि थोडासा जर डिस्टर्बन्स झाला तर थोडासा मान्य करून घ्या, मुलं आहेत, थोडीशी खेळत आहेत ती. तर तुम्हाला आज सांगायचं होतं. तुम्ही म्हणता की मॅडम किती गप्पा मारता, प्रस्तावना किती मोठी करता. अहो, आपण गप्पाच मारतो आणि गप्पा ह्या मारल्या पाहिजेत, कारण नाहीतर आपण एकमेकांच्या मनातलं कसं बोलणार. मीही बोलते, तुम्हीही बोलता, तुम्हीही बोलता, मीही बोलते. तर गप्पा ह्या फार आवश्यक आहेत, कारण की जोपर्यंत तुम्ही मनमोकळ्या गप्पा मारत नाही तोपर्यंत तुमचं मन मोकळं होणार नाही, आणि तोपर्यंत तुमचं मन निर्मळ होणार नाही. तर बऱ्याच साऱ्या गोष्टी तुमच्या मनामध्ये साठून राहतात, आणि एखादी गोष्ट साठली की ती खराब होते, ती जागा खराब होते. तर त्यामुळे तुम्ही मनामध्ये गोष्टी साठवून ठेवू नका, निर्मळपणे गप्पा मारा. तुम्हाला काय प्रश्न वाटत असतात ते तुम्ही प्रश्न विचारत असता. मीही माझ्या पद्धतीने माझ्या मनामध्ये जे जे विचार येत असतात तेही मी तुमच्यासमोर मांडत असते. पण ह्या आपल्या वायफळ गप्पा नसतात, यातनं काही ना काहीतरी तुम्ही मला चांगले विचार देत असता, मीही तुम्हाला चांगले विचार देत असते. आता एक तुम्हाला सांगते की मी तुम्हाला नेहमी म्हणते की मला स्त्रीसाठी हे चॅनल आहे, म्हणजे स्त्रियांसाठी केलेलं असं हे चॅनल आहे, आणि या ठिकाणी स्त्रीचा सन्मान केला पाहिजे. स्त्रीचे मी काही प्रॉब्लेम्स मांडत असते, आणि यावरती खूप सारे पुरुषसुद्धा याचे सबस्क्रायबर आहेत, ते बघत असतात. प्रत्येक व्हिडिओ किती पुरुषांनी बघितला, किती स्त्रियांनी बघितला, किती वर्षाच्या किती मुलांनी बघितला, किती मुलींनी बघितला, हे सगळं ॲनालिसिस आम्हाला येत असतं रोजच्या दिवसाला. खूप पुरुषसुद्धा बघत असतात, पण काय होतं, काही वेळेला ते व्यक्त व्हायला घाबरतात किंवा नको वाटतं व्यक्त व्हायला, कारण की काही वेळेला मी सुद्धा जरा काही वेळेला कडक बोलते ना, मग त्यामुळे त्यांनाही व्यक्त व्हायला आवडत नाही. परंतु मला माहिती आहे खूप सारे नवरा बायको बसून एकत्र बसून सकाळी चहाच्या वेळेला हा व्हिडिओ बघत असतात. त्यामुळे थँक्यू तुम्हाला. पण एका महिलेने मात्र लिहिलं की आम्हाला तुम्ही फक्त आजारांच्याबद्दल सांगावं अशी आमची अपेक्षा आहे, आणि तुम्ही हे इतर सगळं बोलता ते आम्हाला अजिबात आवडत नाही, वगैरे वगैरे असं बरंच लिहिलं, आणि मला ते अजिबात आवडलं नाही. स्त्रियांनी जर का स्त्रियांचे प्रॉब्लेम्स ऐकून घेतले नाहीत, बोलले नाहीत, तर मग ते कोण बोलणार. अहो, भलेही याच्यावरती काही आपण जेव्हा या चॅनलवरनं बोलत असतो त्यावेळेला त्यावरती भलेही काही त्याच्यावरती उपाय निघू दे किंवा न निघू दे, ॲटलिस्ट हा विचार तुमच्या मनात जातो, आणि तुम्ही आणि चार लोकांच्या समोर तो विचार बोलता, आणि तेव्हाच एखाद्या प्रश्नाला वाचा फुटत असते. लगेच काही त्या प्रश्नाचं असं खूप मोठं व्हावं आणि त्याच्यावरती काही उपाय निघावा अशी अपेक्षा नाही, पण ॲटलिस्ट हा प्रॉब्लेम बोलला तरी जावा अशी माझी अपेक्षा असते. आणि जर का स्त्रीचा प्रॉब्लेम ऐकून घ्यायलासुद्धा तयार नसेल तर काय म्हणावं या स्त्रियांना. इतक्या तुम्ही सुखवस्तू आणि नो प्रॉब्लेम झोनमधल्या आहात का, की तुम्हाला लोकांचे प्रॉब्लेमसुद्धा ऐकून घ्यावेसे वाटत नाही. कमाल आहे बाबा. आणि मला इतकं वाईट वाटलं ना, त्या बाईंनी असं इतकं लिहिलं होतं की आम्हाला आजाराबद्दल. अहो, किती आजारी आहात तुम्ही स्वतः बघा बरं. मानसिक आजारी, शारीरिक आजारी, किती आजारी आहात तुम्ही. तुम्हाला दुसऱ्यांचं काही ऐकून घ्यायचं नाही. असं खूप वेळा होतं बरं का. लोकांना समोरच्याचं काही ऐकूनच घ्यायचं नसतं. आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेरच पडायचं नसतं, बाहेरचं काही बघायचं नसतं, आणि जर असं कोणी दाखवलं तर ते ऐकायचंसुद्धा नसतं. त्यांना फक्त स्वतःच्याच बाबतीमधल्या काही गोष्टी बघायच्या असतात. म्हणजे माझा खांदा दुखतो आहे, माझी मानच दुखते, मला चक्करच येते, माझा कानच दुखतो, माझा जॉईंटच दुखतात, माझी हाडंच दुखतात, माझं B12 कमी झालं आहे, माझं विटॅमिन D कमी झालं आहे, मला भूकच लागत नाही, आणि हे असले व्यायाम सांगत असले. ह्याच्या पलीकडे काहीही ज्यांना बघायचं नाही त्यांच्याशी काय बोलू मी. आपले किती व्हिडिओज आहेत माहिती आहे का. किती वर्ष मी हे चॅनल चालवते आहे. एकही दिवस मी सुट्टी घेतलेली नाही, आणि
ह्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असलेल्या किती व्हिडिओज आहेत हे तुम्हीच मला बघून सांगा हो. तुम्हीच बघून सांगा. मोटिवेशनल टॉक्स किती आहे, हेल्थबद्दल किती आहेत व्हिडिओ आणि ब्युटी टिप्सबद्दल किती व्हिडिओज आहेत तुम्हीच मला सांगा ना. अहो रोज रोज मी त्याच गोष्टीबद्दल किती वेळा सांगणार. समजा आता तुमचा फ्रोझन शोल्डर आहे, फ्रोझन शोल्डरसाठी एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं, उगाचच काहीतरी खोटं सांगायचं का हो तुमच्यासाठी व्हिडिओ करण्यासाठी. जे आहे ते सांगितलेलं आहे. सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवरती आहेत, फक्त थोड्याशा शोधाव्या लागणार आहेत. कारण की दरवेळेला तेच बोललं तर तुम्ही म्हणाल मॅडम हे तुम्ही मागं सांगितलेलं आहे. कारण तुमच्या सगळं लक्षात असतं, मला माहिती आहे. तुम्ही मला अगदी छोट्या गोष्टी सांगता, मॅडम तुम्ही असं ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. हे मला जेव्हा तुम्ही सांगता तेव्हा मला आश्चर्य वाटतं आणि मला आनंदही होतो की तुम्ही त्या गोष्टींचा सगळ्याचा उपयोग करून घेता. आणि मला कुठंतरी खूप छान वाटतं की माझ्या वयानुसार वयाच्या ह्या साठीला मला जे माझे अनुभव तुमच्याशी शेअर करावेसे वाटत असतात ते मी शेअर करते आणि त्याचा तुम्हाला उपयोग होतो. हे सुद्धा जे आपलं बोलणं आहे ह्याच्यामध्ये सुद्धा काही मोटिवेशनलच आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी अशा आहेत की आपण एकमेकांशी मनमोकळेपणाने बोललं पाहिजे. हेच मला ह्याच्यात सांगायचं आहे. आणि एक तुम्हाला ही काही प्रस्तावना नाही आहे, आपला कधीच विषय सुरू झालेला आहे बोलायला. आणि एक म्हणजे मला कोणीतरी लिहिलं मॅडम तुमच्यासारखी मैत्रीण हवी, मॅडम मला एक मैत्रीण हवी, तुमच्यासारखी मैत्रीण हवी. अहो तुमच्यासारखी मैत्रीण आपल्या आसपास शोधायच्या. आणि मी तर तुमच्या सगळ्यांची मैत्रीण आहेच. प्रत्यक्ष बोलायची काय गरज आहे, फोनवर बोलायची काय गरज आहे, व्हॉट्सअपवर बोलायची काय गरज आहे. मी तर रोज तुमच्याशी एवढा वेळ बोलते आहे. तुम्ही कमेंट केली की तुमच्या कमेंटवरती मी रिॲक्ट होत असते, चांगले कमेंट्स असतील तर. उगाचच कोणीतरी सांगत असतं तुमच्या कॉलेजमधलाच फोटो टाका, तुमचा तरुणपणीचाच फोटो टाका. तेव्हा काय होते काय फोटो, एक कुठला तरी कॅमेरा होता त्यावेळेला एवढासा तो ब्लॅक अँड व्हाईटचा, आणि तसले काही फोटो काढायची पद्धत होती होय कुठे. कधीतरी ह्याला वगैरे गेलं ट्रिपला तर तिथे एक 15-16 फोटो काढलेले असायचे अख्ख्या ट्रिपमध्ये 10 दिवसाच्या. आणि कुठलं काहीतरी मॅडम फोटो टाका, येऊ टाका, तेऊ टाका, काहीतरी लोकांच्या असल्या काहीतरी कमेंट्स करतात का. वेडपटपणा सगळा. आणि हल्ली त्या फोटोच्या मागं तर सगळेजण झालेले आहेत ते प्री वेडिंग. आणि तुम्हाला एक गंमत सांगायची होती बरं का, की ते प्री वेडिंग शूटबद्दल आपण इतकं बोललो आणि त्यामध्ये वाईटच बोललो ना आपण सगळं. पण त्यातनं सुद्धा एक चांगला व्हिडिओ मला आला, तुम्ही पण सगळ्यांनी बघितला असेल. त्या प्री वेडिंग शूटमध्ये जेव्हा नवरा आणि नवरीची एंट्री होते त्यावेळेला ते प्री वेडिंग शूट तिथं सुरू झालं आणि त्या शूटमध्ये संत गोरा कुंभाराचं तू वेडा कुंभार हे गाणं सुरू झालं. आणि त्याच्यामध्ये त्या कुंभाराचं काम त्या मुलानं केलं होतं. तसं ड्रेपरी सगळी घालून तो मडकं बनवत होता. आणि तिकडे ती मुलगी असं नऊवारी साडी हिरवी नेसून ती अशी सुपात असं धान्य निवडत होती. संपूर्ण सीन जो होता तो असा खेड्याचा होता. अख्खं गाणं मला आत्तासुद्धा असे काटे आले बघा अंगावरती. काय सुंदर, म्हणजे सगळेजणं त्या कार्यक्रमाला म्हणजे लग्नाला आलेले लोक एकदम स्तब्ध होऊन प्री वेडिंग शूट ते बघत होते. ती नवरा बायकोसुद्धा म्हणजे होणारे नवरा बायको एकमेकांच्याकडे असं छान बघत होते आणि स्वतःकडे सुद्धा बघत होते. तर आणि अजूनही मला म्हणजे असं इतकं कसं तरी होतं ना की त्या गाण्यावरती प्री वेडिंग शूट केलं होतं. काय सुंदर कल्पना, काय सुंदर कल्पना. जबरदस्त. असं प्री वेडिंग शूट करा, आम्ही बघू, खूप आनंदाने बघू. कारण की हे अतिशय सुंदर प्री वेडिंग शूट होतं. तर जरूर तुम्ही बघा, तुम्हालासुद्धा येईल कुठेतरी व्हॉट्सअपवरती वगैरे येईलसुद्धा, कारण ते व्हायरलच झालेलं आहे, पण खूप सुंदर. तर अशा देखण्या गाण्यांवरती जर का तुम्ही प्री वेडिंग शूट केलं तर कोण बघणार नाही हो, सगळे बघतील. आणि तो एक वेगळा ट्रेंड येईल. जे तुम्हाला म्हणायचं ना की त्याच्यामुळे शूटिंग करणाऱ्यांना, यांना त्यांना सगळ्यांना काहीतरी रोजगार मिळतो असं तुम्ही म्हणत असताना ठीक आहे ना, ओके ना, पण चांगले प्री वेडिंग शूट चांगल्या गाण्यांवरचे वाव जबरदस्तच होतं ते. तर हेही मला सांगायचं होतं की असा ही एक चांगला प्री वेडिंग शूट मी बघितला आणि तुम्हीसुद्धा लवकरच बघाल, कारण ते व्हायरल झालेलं आहे, येईल तुमच्या पण व्हॉट्सअपवरती. आणि एक तुम्हाला जाता जाता आणखीन एक काळी साडी कशी वाटते ही. आणि हे जे आहे ना हे जरा वेगळं आहे ना, तर छान वाटलं मला, हे सापडलं माझ्याच कलेक्शनमध्ये आणि छान वाटलं मला. हे मी असं कानातलं घातलेलं आहे बरं का, घेतलं तरी 5 रुपयेवालं. आणि ह्या अशा ह्याच्यावरती बांगड्या मी घातलेल्या आहेत. हे सगळं कलेक्शन पूर्वीचं. मग आज म्हटलं घड्याळच घालावं.
तर रिक्षा गेली, जरासा ठसका आला. तर तुम्ही मला एक विचारलं होतं कमेंटमध्ये, तर मॅडम 25 दिवस तुम्हाला खोकला लागला आहे, सगळ्या तपासण्या करा, खूप अवघड असतो, त्यानं लंग्स खराब होतात, येऊ होतात. नाही, माझं सगळं नॉर्मल आहे. तर तेच तुम्हाला सांगायचं आहे की घाबरू नका, सगळ्या गोष्टी नॉर्मल व्हायला वेळ लागतो. खोकला आणि सर्दी ही वर्षातनं एकदा आली पाहिजे, कारण की ती आपल्या शरीरातली इम्युनिटी, प्रतिकारक्षमता ही किती चांगली आहे हे आपल्याला समजतं. आणि आपली सहनशक्ती किती आहे, किती आपण लगेचच पॅनिक होतो हेही आपल्याला समजतं. एवढी भयानक खोकले मी तुम्हाला सांगितलं, खोकूनही बऱ्याच वेळेला मी खोकत होते, तुम्हाला माहिती आहे. पण त्यातनं मी एकदम क्लिअर झालेलं आहे, कारण की काकांच्याबरोबर मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा मी तुम्हाला म्हटलं की माझंही BP शूट व्हायला लागलेलं आहे, तर यासाठी माझ्याही सगळ्या तपासण्या झाल्या. तर माझं BP आत्ता वाढते, शुगर ओके, जरासं बॉर्डरलाईन, आणि लंग्स एकदम क्लिअर. डॉक्टर म्हटले काय घेतलं औषध? म्हटलं असंच. म्हटले अहो लंग्स एकदम क्लिअर आहेत. मी कशाला त्यांना सांगते 25 दिवस खोकली आहे म्हणून. त्यांना वाटलं मग एक आठवडाभर किंवा काहीतरी असे 4-5 दिवसाचा खोकला असेल. तर ते म्हणले नाही, लंग्स एकदम क्लिअर आहेत, काही प्रॉब्लेम आहे, काही औषध घ्यायची गरज नाही. मी म्हटलं बरं मी नाही सांगितलं, नाही तर त्यांना ते ओरडलेच असते, अहो कशाला अंगावर काढलं. म्हणजे शुगर असणाऱ्यांनी आजारपण जरा अंगावर काढू नये, खोकला तर अजिबात अंगावरती काढू नये, कारण की शुगरवाल्यांची म्हणजे ज्यांना डायबिटीस असतो त्यांची इम्युनिटी खूप कमी असते, प्रतिकारक्षमता ही कमी झालेली असते मुळातच. आणि त्यात जर का असा खोकला वगैरे जास्त दिवस राहिला तर तुमचे लंग्स हे वीक होतात आणि तुम्हाला फुफ्फुसाचे आजार लवकर लागू शकतात. आणि एस्पेशली कॉक्स म्हणजे TB वगैरे असे आजार तुम्हाला लवकर पकडू शकतात. यासाठी शक्यतो असे आजार डायबिटीसवाल्यांनी कुठलाही आजार हा जास्त अंगावर काढू नये, कारण की त्यांची इम्युनिटी कमी असते. पण सगळं बॅलन्स्ड असेल तुमचा, तुम्हाला कॉन्फिडन्स असेल, आणि मी डॉक्टर आहे त्यामुळे मला तेवढं कल्पना होती कधी काय करायचं, काय औषधं घ्यायची, कसं राहायचं, काय राहायचं. तर त्यामुळे मी तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या वेळोवेळी 25 दिवस सांगत आलेली आहे. आत्ता आजोबांच्या काकांच्या गवास मांजर आता काकांच्या आजारपणाविषयी जसं मी डिटेल सांगते का, तर हा पडणे हा इतका कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे. तुम्हाला आज आणखीन एक सांगते बरं का, की आमच्या काका बरे आहेत, आमचे काका बरे आहेत असं मी तुम्हाला सांगितलं, आणि लागली आमच्या काकांना दृष्ट. तर मग काकांनी बघितले कालचे सगळे स्कॅनिंग वगैरे केलेले रिपोर्ट बघितले, छान आले. थोडंसं झालेला फॉल्ट आहे, पण तरीसुद्धा रेस्टनी बरं होईल डॉक्टरांनी सांगितलं. फार काही औषधं मोठी वेगळी घ्यायला नको किंवा ॲडमिट व्हायला नको, औषधांनी कवर होण्यासारखं आहे सगळं, असं जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा आमचे काका एकदम खुश. आणि एवढंच खुश, त्यांना किती सांगितलं होतं की थांबा हो जरासं, आपलं हार्ट पण वीक झालेलं असते, सगळं लंग्स वगैरे वीक झालेली असतात. आवाज येतोय हां जरासा, जाऊ दे सोडा, जरा सांभाळून घ्या बरं का. तर हे जरा वीक झालेलं असतं, तर त्यांना सांभाळा म्हणून किती काकाला सांगत होते, पण जे मी सांगीन करा ते कधी करणार नाहीत, आणि जे करू नका सांगीन लहान मुलासारखं ते पहिलं जाऊन करतात. त्यांना मी म्हटलं होतं की काही नाही, खालच्या खालीच वावरा, कशाला जिन्याकडे जाताय, काही गरज नाही आहे वरती जायची. तर जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की नाही ठीक आहे, फार मोठा प्रॉब्लेम नाही आहे, कदाचित तुमची जरासा जरी प्रॉब्लेम थोडासा वाढला असता तर एक बाजू पॅरालाइज झाली असती तुमची, पण थोडक्यात बचावलेलं आहे. थोडंसं आहे फॉल्ट, पण ठीक आहे, म्हणजे होईल आता औषधांनी बरं, तुम्ही रेस्ट घ्या म्हणून सांगितलं. तर काका म्हणजे काय म्हणायचं, काल तुम्हाला सांगते इतक्या वेळेला जण्याला उगाचच, म्हणजे आपण म्हणतो ना डोक्यावर पडलाय काय असं म्हणतो ना एखादी व्यक्ती ऐकत नसली तर तसंच केलं त्यांनी, डोक्यावर पडल्यासारखंच केलं. आणि इतक्या वेळेला विनाकारण वर खाली आले, तुम्हाला सांगते काय सांगायचं, उगाच एकदा चष्मा विसरलाच म्हणायचं, एकदा काय. मी म्हटलं काय गरज आहे, खालीच बसा, नको तुला त्रास होतो, येऊ होतो, उगाचच केलं. आणि जाऊन आले, वर फोन करायचे असतात ना मित्रांना वगैरे, तर त्यामुळे वर जाऊन सारखं जाऊन आले. आज सकाळी उठले, आज रविवार बरं का, आणि आज टाके काढायला जायचं होतं, टाके काढायला गेलो, टाके काढून आलो, आणि मग घरी जायला आलो. तेवढ्यात त्यांना कफ आला, आणि कफामध्ये ब्लड, फ्रेश ब्लड. मग बघितलं मी रुमालावरती, माझं सामकन BP तर चढलंच, पण मला असं पोटात खड्डा पडला. म्हटलं आता ह्या मावाला जाऊन ॲडमिट करायला लागणार ICUला. मला हातापायातली माझ्या ताकद गेली अक्षरशः, तुम्हाला सांगते.
मी म्हटलं डॉक्टरांना फोन केला. म्हटलं ज्या डॉक्टरांची आमची ट्रीटमेंट चालू आहे त्यांची, त्यांना म्हटलं की कुठे आहात तुम्ही? तर ते म्हणले मी आत्ता माझ्या हॉस्पिटलमध्ये नाही आहे, मी कारण रविवार होता, मी मोठ्या हॉस्पिटलला गेलेलो आहे. तर ते मोठ्या हॉस्पिटलमध्ये ठीक आहे म्हटलं, मी तिथे येते. मी घेऊन गेले यांना त्या हॉस्पिटलमध्ये. त्यांनी बघितलं ते म्हणजे त्यांनाही असं वाईट वाटलं की एवढ्या तुम्ही रेस्ट घ्या म्हटले, आणि एवढ्या ह्याच्यातनं वाचला आहे तुम्ही, रेस्ट घ्या, औषधावर कव्हर होण्यासारखं आहे, तुम्ही रेस्ट घ्या म्हणले. आणि मग तिथल्या तिथं पुन्हा एक्सरे झाले, पुन्हा औषधं सगळी बदलून दिलेली आहेत, सगळं केलेलं आहे. आता येऊन झोपलेले आहेत, म्हणजे काही असं म्हणायला हरकत नाही, पण माहीत नाही. पण असे हे काका जे करू नका सांगितलं ते करायचं आणि बघायचं की किती आपण सक्षम झालेलो आहोत किंवा किती आपण कवर झालेलो आहोत. स्वभावाचं काय करायचं मला कळत नाही बाबा. आणि त्यात ही आलेली साठी खूप अवघड आहे बाबा. म्हणजे मला असं वाटायला लागलं की आता म्हणू नये, पण बालपण ह्यांचं जर सुरू झालं असेल तर मला नाही सहन होणार आहे असं बालपण. म्हणजे मलाच नाही सहन होणार. त्यांनी म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी माझा विचार करावा आता, की हिचं BP एवढं शूट होतं, हिला काही झालं तर काय करायचं, आपल्याला झेपत नाही, साधं एक चहा आपण करून देण्यापलीकडे काही करू शकत नाही. त्यांनी थोडा आता माझा विचार करावा असं मला वाटतं, की जाऊ दे, देव माझ्या पाठीशी आहे असं माझी. म्हणून मी म्हणते ना की मी खूप देवावर भक्ती करते. आणि कोणीतरी मला विचारलं बरं का, असो भगवंत आपल्या पाठीशी आहे आणि भगवंत त्यांच्याही पाठीशी आहे. आणि एक मला कोणीतरी विचारलं, मॅडम तुम्ही खूप हसता, म्हणजे तुम्हाला खूप दुःख आहे का वगैरे वगैरे वगैरे, कारण की तुम्हाला खूप दुःख असावं म्हणून तुम्ही खूप हसता. अजिबात नाही, दुःख वगैरे काही नाही, पण मला काकांचंच टेन्शन फार आहे पहिल्यापासूनच. मी तुम्हाला म्हटलं ना, गेलेले गेले, आले की आले, टेन्शनच हो माणसाचं. आणि काय करतात माहीत नसतं, काय निर्णय घेतात माहीत नसतं, त्यांच्या कारखान्यातही काय मोठे मोठे निर्णय घेतात माहीत नसायचं. त्यामुळे कायमच टेन्शन, काय चाललं आहे काय नाही. किंवा एखादा समजा कार्यक्रम केलेला आहे आपण, तर म्हणजे समजा अगदी मुलाचं लग्न, तर आपण एकत्र बसून बोलून करून तुझं तू कर, तुझं तू कर, तुझं तू कर, कारण त्या फक्त कारखानाप्रिय. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुझं तू कर, तुझं तू कर. त्यामुळे एकत्र बसून बोलायचे विषयही संपले आणि मी एकदमच स्वयंभू झाल्यासारखं झालं. सगळ्याच गोष्टी मला माहिती असं झालं, किंवा सगळ्याच गोष्टी मला येतात असं एक मला कॉन्फिडन्स आला म्हणायचं. पण नाही, स्त्री ही स्त्रीच असते, कुठेतरी दुर्बल असतेच ती. तर अशा ह्या काकासाहेबांचं टेन्शन कायमच. गेलेले घरी कधी आल्या कीच त्यांना आले म्हणायचं असं. आणि भीती असायची हो कायम मनामध्ये. आपली मुलं सगळी मोठी होऊन त्यांचं सगळं मार्गाला लागेपर्यंत एक मनाला भीती असते ना. तर त्यामुळे मी हसरी आहे आणि तुम्हाला जे वाटतं असं हे दुःख बिख्ख काही नाही, मला टेन्शन असायचं. आत्ता हे यांच्या आजारपणाचं टेन्शन असो. तर काही नाही. आणखीन एक तुम्ही मला एक कुठला तरी प्रश्न आणखीन एकाने विचारलं होतं की मॅडम ते पॉडकास्ट करायचं आहे, तर तो पॉडकास्ट करायला तुम्ही येणार का, या म्हणजे, आणि तुमचा जो जर्नी आहे, स्ट्रगल आहे, तर तो आम्हाला सांगा. माझं स्ट्रगलच नाही, काहीच नाही स्ट्रगल, इझी लाईफ आहे माझं. आणि शिक्षणाच्या वेळेला शिक्षण घेतलं, योग्य वेळेला योग्य गोष्टी केल्यामुळे हे सर्व झालेलं आहे. ही तुम्हाला सांगते, फारसं स्ट्रगल करावं लागलेलं नाही. योग्य वेळेला योग्य गोष्टी सगळ्या केल्या. अभ्यासाच्या वेळेला प्रचंड अभ्यास केला, लग्नाच्या वेळेला लग्न केलं, मुलाच्या वेळेला मूल झालं, करिअरच्या वेळेला प्रचंड व्यवस्थित मस्त करिअर केलं, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या, आणि नेहमीच काही ना काहीतरी कामामध्ये राहत राहिले. कारण की आमच्या त्यांना सगळं लक्झरीमध्ये किंवा सुखचैनीमध्ये इंटरेस्टच नव्हता. आम्ही कधी हॉटेलला गेलो नाही, कधी फिरायला गेलो नाही. जे काही जायचो ते माझ्या कॉन्फरन्सच्या निमित्ताने जायचो. परदेश वगैरे आम्ही सगळे हिंडलो, बाहेर गावी गेलो, इकडे तिकडे गेलो, ते माझ्या कॉन्फरन्सच्या निमित्ताने. तर हिंडलो आम्ही, नाही असं नाही, भरपूर हिंडलो, काय राहिलं नाही हिंडायचं. पण तर त्यामुळे सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी केल्यामुळे, डोकं शांत ठेवून निर्णय घेतल्यामुळे, आणि आपली काय आहे अंतरुण बघून पाय पसरल्यामुळे, म्हणजे आपण काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, कितपत आपण एखादी गोष्ट वाढवली पाहिजे, आपला व्यवसाय किती वाढवायला पाहिजे, किंवा आपला समजा आता मैत्रिणी म्हटलं तर किती त्यांच्या आहारी जायला पाहिजे, एखादे कार्यक्रम असला तर किती आपल्या अडचणी करून कुठे जायला पाहिजे का, किंवा
अशा सगळ्या गोष्टी की अंथरूण पसरून पाय पसरायचं, अंथरूण बघून पाय पसरायचं आणि योग्य वेळेला योग्य निर्णय, ह्या सगळ्या गोष्टींच्यामुळे आणि सगळ्यांनी दिलेली याला साथ, त्यांना आम्ही साथ दिली, त्यांनी आम्हाला साथ दिली, सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये माझ्या मुलांचंसुद्धा खूप कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मी पण त्यांना कधीही तुम्ही खूप अभ्यास करा, येऊ करा, तेव करा, काही नाही, तुम्ही योग्य जे तुम्हाला वाटतं आहे ते करा आणि त्यातनं तुम्ही पुढे जा. भलेही थोडंसं इतरांच्यापेक्षा तुम्हाला कष्ट जास्त लागतील, पण जेव्हा तुम्हाला तुम्ही योजलेली गोष्ट मिळेल तेव्हा तुम्हाला खूप आनंद होईल, असं माझं नेहमीच सांगणं असायचं. मला असं कधीही वाटलं नाही की मुलांनी माझ्या अगदी फर्स्टच यायला पाहिजे, येऊच यायला पाहिजे. उलट तोच मला भांडायचा, अगं तू त्याच्यासाठी कष्ट का घेत नाहीस, थोडक्यात मी जरा मागं पडतो. एवढं काही नसतं म्हणायची मी, अभ्यासात एवढं पडायचं नाही, अभ्यासात म्हणजे इतकं एक एक मार्कासाठी एवढं लढत आणि रडत बसायचं नाही, असं मी नेहमी म्हणायचे. तर तुम्हाला म्हणून मी म्हटलं की काय स्ट्रगल आहे ह्याच्यामध्ये, हे नॉर्मल लाईफ आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला त्याच्यामध्ये काय सांगणार. त्यामुळे ज्यांनी पॉडकास्ट म्हणून मला सारखे मी खूप जणांचे गेले खूप वर्ष झाले मेल्स येतात, तर मी म्हणून काही कुणालाच रिॲक्ट होत नाहीत, सांगेन म्हणते. काय त्याच्यामध्ये उगाचच काहीतरी ओढून ताणून काही आणायचं आहे का हो, दुःखी काहीतरी गोष्टी आणायच्यात का नाही, उगाच कशाला तरी स्ट्रगल म्हणायचं का नाही. उलट योग्य वेळेला योग्य निर्णय घेणं, संसारामध्ये एकमेकांशी ॲडजस्ट करून जाणं. त्या ॲडजस्टमेंटला काय, रोजच्या ॲडजस्टमेंटला काय फार मोठं काही कष्ट असतात का, काही नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी करून जाणं, ह्या गोष्टी प्रत्येकजणच एकमेकांच्याशी गप्पा मारून एकमेकांशी शेअर करत असतं, जसं मी तुमच्याशी शेअर करत असते. म्हणजे हा रोजच्या दिवसाला माझा पॉडकास्टच असतो. तर म्हणून मी कुणालाही असं फारसं पॉडकास्टला रिॲक्ट होत नाही किंवा रिप्लाय फारसं देत नाही की मी आत्ता येते वगैरे, कारण की माझ्याकडे तसा काही स्ट्रगल नाही आहे, माझा काहीच स्ट्रगल नाही आहे. मी माझे अनुभव सांगत असते आणि तुम्ही ते ऐकत असता. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं जीवन आणि आयुष्य ही एक मोठं आत्मचरित्र होईल किंवा हे मोठा ग्रंथ होईल असंच असतं. प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक ईच अँड एव्हरी पर्सन, मग ते श्रीमंत असू दे, गरीब असू दे, लहान असू दे, मोठा असू दे, शिकलेला असू दे, न शिकलेला असू दे, काहीही कसंही असू दे, प्रत्येकाचं आयुष्य हा मोठा ग्रंथ असतो आणि प्रत्येकाच्या आयुष्यातले प्रत्येकजण हिरो असतात. तर त्यामुळे मला असं वाटतं की आपण साध्या लोकांच्या सुद्धा आपण त्यांच्या मुलाखती घेतल्या पाहिजेत. तुम्ही बऱ्याच जणांच्या अशा मुलाखती लावत असते, कुणाच्या आजीची लावत असते, कुणाची काय लावत असते, तर असे पॉडकास्ट करा. आपल्या सगळ्यांचे यूट्यूबर्सचं लाईफ जे असतं ना, पूर्वी कसं होतं माहिती आहे का, की पूर्वी लोक डायऱ्या लिहायच्या. आजचा खूपच मोठा झाला का, होय की हो, सॉरी, गप्पांमध्ये असंच होतं बघा. तर आणि मागचा डिस्टर्बन्स पण आहेच, पण असू दे. तर कसं असतं, पूर्वी लोक डायरी लिहायची, बरं का, मी नाही लिहिली, पण डायरी लिहायची आणि डायरी लिहिल्यानंतर ती लपवून ठेवायची डायरी कुठंतरी नेऊन, का तर कोणी वाचू नये. आणि जर का ती कोणी वाचली तर खूप राग यायचा. माझी डायरी, माझं पर्सनल गोष्ट तुम्ही कशी काय बघितली, कोणी कशी वाचली, असं वाटायचं बरं का. पण अलीकडचं काय लाईफ झालं आहे माहिती का, टोटली डिफरंट. प्रत्येकाचे हे व्लॉग्स जे आहे, डेली ब्लॉग्स जे आहेत, यूट्यूबमुळं, सोशल मीडियामुळं, इंस्टाग्राममुळं, फेसबुकमुळं किंवा इतर सगळ्या गोष्टींच्यामुळे अगदी तुम्हाला सांगते, व्हॉट्सअप स्टेटससुद्धा, काय खातो, काय पितो, कुठं गेलो, काय गेलो, प्रत्येक गोष्ट लोक स्टेटसला लावत असतात. कुणाचा वाढदिवस आहे, कोण वारलं, सगळ्या गोष्टी स्टेटसला लावलेल्या असतात. सोशल मीडियावर लगेच सगळं रिॲक्ट व्हायचं. मी तर परवा एक जण बघितलं की तिचे मिस्टर वारले अचानक आणि मिस्टर वारून अजून मिस्टरांची बॉडी घरी यायची तोपर्यंत तिथं स्टेटस लावला. बाप रे, किती ती गडबड. म्हणजे पूर्वी डायरी लोकांना स्वतःचं, डायरी म्हणजे काय, स्वतःचं आयुष्य, तर ते लोकांच्या समोर येऊ नये म्हणून पूर्वी लोक धडपडायची. पण आता आपलं आयुष्य लोकांच्या समोर यावं म्हणून प्रत्येक व्यक्ती धडपडते आणि त्याला लाईक्स नाही मिळाले, कमेंट्स नाही मिळाले, कोणी बघितलं नाही की नाराज होते. किती व्ह्यूज आले बघतात पहिला, अरे एवढे कमी व्ह्यूज, एवढ्याच लोकांनी बघितलं. टोटली आयुष्य बदलून गेलं. म्हणजे जीवनाची डायरी, जीवन तुमचं आयुष्य हा पट हा सतत तुम्ही लोकांच्या समोर उलगडून ठेवत असता. म्हणजे पूर्वी आयुष्य हे गुप्तपणे जगलं जायचं किंवा आपल्या आयुष्यातले मान अपमान हे आपल्या मनात ठेवले जायचे.
पण आता ती लाईफस्टाईलच पूर्ण बदलून गेली. क्षण लोकांच्या समोर कसा येईल आपला हे तिथं दाखवलं जातं. अर्थात हे सगळं चांगलं चुंगलं आणि नाही म्हटलं तरी गुडी ज्या गोष्टी असतात ह्या सगळ्या डेली ब्लॉग्समधनं दाखवलेल्या असतात. पण काही वेळेला आयुष्यामधले जे काही प्रसंग असतात, म्हणजे ज्याला आपण परीक्षेचे प्रसंग असतो, सत्वपरीक्षेचे प्रसंग असतो, ते सुद्धा थोडे दाखवायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. ॲटलिस्ट नाही दाखवता आलं, कारण दरवेळेला आपण नाही शूट करू शकत. पण निवांत जसं मी अशी बसून निवांत तुमच्याशी बोलते तसं बोलावं. अगदी छोट्या गोष्टीसुद्धा मी अगदी सासू सुनेच्यातल्या आमच्यातल्यासुद्धा गोष्टी मी बोलत असते, आमच्या दोघांच्यातल्या गोष्टी मी बोलत असते. असं झालं तसं झालं ते काही शूट करायचं असते. हो ते काही खोटं भांडायचं असते का काय असते. त्यामुळे त्यावेळेला भांडणं ते खरं असते, ते काही शूटिंग असते. रेकॉर्डिंगला माणूस काय हिंडत असतो चारी बाजूनी. तर त्यामुळे ह्या गोष्टी ज्या होतात त्या तुम्ही लोकांच्या समोर मांडा. का माहिती आहे का? त्याच्यामुळे ते लोकांना एक प्रकारचं मार्गदर्शन असतं. मी जे म्हणत असते ना की मोटिवेशनल आहे, ह्या चॅनल माझं मोटिवेशनल आहे असं मी म्हणत असते, ते तेवढ्यासाठीच की आपण जे बोलतो, तुम्ही जे कमेंट्समधनं बोलता, हे सर्वांनाच मार्गदर्शन होत असतं त्यांच्या आयुष्यामध्ये. तर जरूर तुम्हीसुद्धा ह्या चॅनलवरती रिॲक्ट होत जा आणि तुमचे आणि जरा शुभेच्छा आणि आशीर्वाद जरा वाढवा आमच्या काकांच्यासाठी, कारण की त्याची जास्त आवश्यकता आहे आता. कारण हत्ती गेलं शेपूट राहिलं. हो आजाराचं त्यांच्या पण ते शेपूट वळवळायला लागले, काय करायचं. आणि हे पुन्हा त्रास वाढू नये याच्यासाठीच देवाकडे मी प्रार्थना करते की बाबा, आणि तुम्ही प्रार्थना करा की काकांना थोडी रेस्ट घ्यायची बुद्धी द्या म्हणून. धन्यवाद.